पालघरमधील मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालं। आश्रमशाळेमध्ये जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा पाहणी करण्यासाठी दाखल झाली। इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या श्रियांश शैलेश आंबात या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता। अवघ्या महिनाभरामध्ये याच आश्रमशाळेतील 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। दरम्यान पालक आणि स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या आश्रमशाळेबद्दल व्यथा मांडल्या। आमची मुलगी आहे, काय होतं तिला? तिला काय आता थोडी बरी आहे तसे, पण तिला ताप येत होता। मग ते भावाची एक मुलगी आहे ना, त्याने मग लपून फोन केला, त्याने वाटतं मग रात्री रडत होती, मग फोन केला परत। भीती ते वाटणार ना, फोन त्याने कळवायला पाहिजे, कळवणार नाही तर मग आम्हाला तर भीती ते वाटणारच ना, त्याने कळवायला पाहिजे अगोदर असं। आणि आता बिमार झाला तर अगोदर कळवून आणि सुट्टी पण दिल्या पाहिजे, ते सुट्टीच नाही देत। रविवारी तो नॉर्मल होता, रविवारी मला वाटतं एक कार्यक्रमसुद्धा होता त्यांच्या आश्रमशाळेत, त्यातही तो सहभागी झाला होता। मात्र सोमवारी सकाळी त्याला खूपच अस्वस्थ झालं होतं, श्वास घेता येत नव्हता, त्रास होत होता, थोडासा ताप पण होता आणि त्याला PSAमध्ये आणला। त्यावेळेला त्याचे पल्ससुद्धा जास्त लागत होते, म्हणजे पल्स लागत नव्हते, हार्टबीट सुद्धा व्यवस्थित नव्हते आणि एकदम बेशुद्ध अवस्थेत जरासा तो मुलगा होता आणि त्याला मग RHला पण रेफर करण्यात आलं PSAकडून थोडा उपचार करून आणि वाटेत त्याचा मृत्यू झालेला आहे। आश्रमशाळा विद्यार्थी मृत्यूंच्या प्रश्नांबाबत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उत्तर देणं टाळलंय। पालघर मृत्यूबाबत आंदोलन आणि गैरसोयीबाबत प्रश्न विचारला असता उत्तर देणं टाळलंय। आपल्या मुली बाळींबाबत बोलणं योग्य नाही असं म्हणत उईके यांनी उत्तर देणं टाळलं।